सर्वोच्च न्यायालयाने SC/ST उपवर्गीकरण संदर्भातील व क्रिमिलेअर संदर्भातील निर्णय घेण्याची राज्य सरकारला परवानगी दिलेली आहे। हा निर्णय महाराष्ट्र सरकारने लागू करू नये, अन्यथा सर्व SC/ST समाज विविध संविधानिक पद्धतीने राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा या 1 ऑगस्टला एक निर्णय जाहीर झाला, ज्यामध्ये निर्णयामध्ये माननीय सुप्रीम कोर्टानं एक निर्णय दिला की SC/STचं वर्गीकरण झालं पाहिजे आणि यांच्या जातीमध्ये फूट पडली पाहिजे आणि यांचं जे एकत्रित आरक्षण आहे ते आरक्षण विभागलं गेलं पाहिजे आणि जो फायदा इथल्या SC आणि ST वर्गातील सर्व प्रवर्गातील आमच्या जाती धर्मातील सगळ्या लोकांना होतो त्याचं वर्गीकरण करून याच्यामध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र हे मनुवादी सरकार, हे भाजपा सरकार करत आहे आणि याचा आम्ही तीव्र या ठिकाणी निदर्शन करून त्यांचा निषेध करत आहे। आणि आझाद समाज पार्टी माननीय भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा खूप मोठं जनआंदोलन सुरू आहे, म्हणून या ठिकाणी आपण आझाद समाज पार्टीच्या वतीनं सुद्धा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहे। मित्रांनो, याच्या मागचं षडयंत्र समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। आज जर आपण SC आणि ST बघितलं तर यामध्ये कोणत्या जाती आहेत, कोणत्या पोटजाती आहेत आणि कोणती जात वर्त गेलेली आहे याचं आपण या ठिकाणी चिंतन मनन केलं पाहिजे। जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त महाराष्ट्रातील बौद्ध जी जात आहे म्हणजे जी महार आहे त्यांनी प्रगती केलेली आहे आणि ही प्रगती इथल्या मनुवादी लोकांना पचनी पडत नाही, म्हणून इथल्या बहुजनांच्या आणि बहुतांच्या विरोधात हे पोचणाऱ्या माणसाला पोचणार नाही आहे। कारण मी जर रस्त्यावर बसलो, माझ्या लेकरांना सुद्धा माहित आहे की येणारा तोही हसत खेळत रस्त्यावर बसणार, पण 1.5 लाखाच्या बंगल्यात जे कोटीच्या बंगल्यात जे लोक आहेत, अरे कमीत कमी त्यांना शर्मा वाटायला पाहिजे का येणाऱ्या परिस्थितीला त्यांच्याच लेकरांना तोड देणार आहे, त्यांना स्थळ पोचणार आहे। कारण त्यांचा लेकरू कोणी पुण्याला, कोणी बेंगलोरला, कोणी दुबईला, इकडे तिकडे शिकत आहे। या आरक्षणाचा सर्वात मोठा शर्मा वाटत नाही आमच्या कर्मचारी बांधवांना। मी शर्मापर्यंत याच्यासाठी बोलतो की अनेक लोक या ठिकाणाहून जातात, पाहतात, या रस्त्यानं जातात, पाहतात काय चालू आहे। अरे साला तू नोकरी करतो, तुझ्या लेकरं बाहेर जर उद्या जा, आमच्या लेकरं बाहेर रस्त्यावरच्या लेकरं जे खडतात त्यांना उन्हाचा त्रास होत नाही, पण ज्यांचे लेकरं एसीत राहतील आणि त्यांच्या बायकांना याची उद्या झळ पोचणार। घराणेशाही आहे त्याच्यामध्ये सगळी भरलेली आणि ते जजमेंट आपल्याला देतात। जर खरंच त्याच्यामधला जर एक जरी SC/ST मायनॉरिटी याच्यातले जर सगळ्या त्या 7 पैकी जर कॅटेगरीतले जर मेजॉरिटीमध्ये ते जर असते जास्त, तर त्यांना या समाजाची झळ समजली असती। दुसरा भाग आहे क्रिमिनलचा, की लोकांना असं वाटतं क्रिमिनल लागू OBC साठी लागू आहे, की ज्याचं उत्पन्न जास्त आहे 8 लाखापेक्षा त्यांना OBCचं सर्टिफिकेट भेटते, म्हणजे एक्झाम्पल त्यांना जास्त त्याचा फायदा होतो। ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना लाभ भेटला नाही पाहिजे, ही संकल्पना त्यांनी SC/ST मध्ये टाकली। पण तुमच्या हे लक्षात येतो मी की या देशामध्ये जे निर्णयात्मक अधिकार म्हणजे निर्णय घेणारे अधिकार आहेत, पद आहेत, जे घटनात्मक पद आहेत, त्या पदांवर किती SC/ST लोक आहेत? मोजून 2% वर सुद्धा लोक नाही। म्हणजे तुम्ही निर्णयात्मक अधिकाऱ्यांवर आम्हाला प्रत्येक वेळी स्वीटीस धरलेला आहे, वंचित ठेवलेला आहे। त्याचा परिणाम असा होणार आहे की जरी आता तुम्ही जर पाहत असाल की कोणी मॅनेजर असतं बँकेचं, कोणी संचालक मंडळावर असते SC/ST मधला व्यक्ती, पण त्यालाही आज जातीय विषमतेची झळ पोचलेली आहे। तसे आपण ज्या वेळेस आपल्यावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस आपण रस्त्यावर असतोच। हा एक वेगळा घाला आहे, हा एक संवैधानिक मार्गाने घाला आपल्यावर घालला गेला आणि त्या संदर्भात मी काल परवाच जे थुल साहेब यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली, अनेक लोकांसोबत चर्चा करतात आणि त्यांना मी ड्राफ्ट करून मिश्राम साहेब त्यांना मी ड्राफ्ट करून मागितला की या सगळं, कारण ते जवळपास 500-600 पानाचं जे काही जजमेंट आहे त्या 500 पानाचं जजमेंट आहे आणि त्या जजमेंटमध्ये जे जे काही आहे, तर प्रथमदर्शनी जे काही त्यांनी सांगितलं मला की ज्या गोष्टीची मागणी नव्हती त्या गोष्टीवरच त्यांनी भर देऊन त्याच्यावर निर्णय दिला। मग याचं क्रिमिनलचं काही कोणी मागितलं नव्हतं, कोणी वर्गीकरणाचं सुद्धा मागितलं नव्हतं, परंतु हे ज्या गोष्टीच्या काही मागण्या नव्हत्या त्या गोष्टी
वर विशेषतः भर देऊन जो निर्णय दिला गेला तो अतिशय चुकीच्या पद्धतीनं आणि आपल्या न्यायावर एक गदा आणणार आहे. तो भविष्यात आज नाही तर उद्या त्याचे निश्चितच आपल्या पिढीला आणि जी आपली पिढी आहे त्या पिढीला त्याचे चटके बसणार आहे. म्हणून येणाऱ्या काळात जे काही माझ्यावर जबाबदारी आहे ती संसदेतली जबाबदारी आहे, ते संसदेत निश्चितच यावर लढण्याचा मी प्रयत्न करेन. तो त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करेल. एवढंच या प्रसंगी मी आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.